नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती अँड आय होप यू ऑल गाईज आर डुईंग वेल. तर सगळ्यांना प्रथमतः गुड मॉर्निंग आणि शुभप्रभात. आज चाललो आहे ऑफिसला. तसं रोजच चालतो मी ऑफिसला, पण आज ऑफिसला जातानाचा व्हिडिओ म्हटलं बनवूया, कारण आता टाईम झालेला आहे 7:56. ऑन टाईम आहे मी, पण बघूया किती जर ट्रॅफिक वगैरे नाही मिळाली तर आय होप वेळेच्या आधी पोहोचेन. इतक्या सकाळ सकाळ तशी ट्रॅफिक नाही मिळत. आता गाडी चालवताना लक्षात आलं की मी माझा मोबाईल जो आहे तो माझा खिशामध्येच आहे. युजली मी माझा मोबाईल इथे समोर इथे कनेक्ट करतो, तर तो आता पहिला करूया आणि मग पुढे जाऊया. वेट चाचा, या चाचांच्या इथे थांबूया. ठीक आहे. 7:57. नंतर मूड झाला तर मध्येच गाणी लावेन आणि मजा येते थोडीफार. असा छोटासा आवाज, लाईट आवाज करायचा आणि मग गाडी चालवायची. आता आपण जो रोड पकडणार आहे तो आरे रोडमधून जाणार मी. पुढे आहे LNTचा ब्रिज. लेफ्ट मारला तर JVLR पकडून मग जोगेश्वरीवरून जावं लागतं. असं म्हणतात की JVLR पकडून गेलं तर थोडा लांब पडतं, म्हणून जर मला कांदिवली साईड जायचं असेल. खूप जण बोलतात आरेमधून गेलं तर लवकर पोचेन, पण मला पण असं वाटतं की लवकर पोचायला होतं, पण आता बघूया पुढे जाऊन. कारण मागच्या वेळेला जर मी गेलो होतो तेव्हा मी खूप लेट गेलो होतो. ॲक्च्युली मी 9:30-10 पर्यंत मी निघालो होतो घरातून. त्याच्यामुळे म्हणजे तो वेळ असा आहे की त्यावेळेला सगळेजण ऑफिसला निघतात, त्याच्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक होऊन जातं. कारण हाच रोड जो आहे तो सगळेजण प्रिफर करतात, म्हणजे त्या साईडला जाण्यासाठी, मालाड, कांदिवली, बोरिवली, पुढे जाण्यासाठी सगळे. इथे मार्केट आहे. आता सकाळ सकाळी मार्केट थोडं बंद आहे इकडे, त्याच्यामुळे गर्दी इथे कमी आहे. नाही तर इथून गाड्या तर असतात, त्याचबरोबर माणसांची सुद्धा खूप गर्दी असते इकडे. या रोडनी सगळे माणसंच फिरत असतात, त्याच्यामुळे इकडे जास्त ट्रॅफिक होते. आणि सिंगल लाईन आहे, त्याच्यामुळे इथून बससुद्धा जातात आणि काही मोठ्या गाड्यासुद्धा जातात. तर 2 गाड्या एकसाथ जर आल्या तर थोडा क्रॉसिंगसाठी प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे ट्रॅफिक जरा होतं या रोडला. आणि जर लवकर निघालं ना सकाळ सकाळ असं 7, 7:30, 8 वाजेपर्यंत बिलकुल ट्रॅफिक नाही मिळत. मस्त खाली रोड मिळतो इकडून जायला. आणि तुम्हाला कधी इकडून जायचं असेल ह्या रोडनी तर तुम्ही नक्की हा रोड प्रिफर करा. बिकॉज काय माहिती आहे, मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की 9 नंतर जर तुम्ही अंधेरी साईडून जर तुम्हाला हा रोड पकडून जायचा असेल, मालाड, कांदिवली, बोरिवली त्या दिशेने पुढे, तर हा रोड बिलकुल तुम्ही प्रिफर करू नका. तुम्ही JVLR पकडून जाऊ शकता, कारण खूप बॅड एक्सपिरियन्स आहे माझा आफ्टर 9 and 10. जर तुम्ही इकडून येत असाल तर फक्त तुम्ही आता रोड बघा कसा आहे. पूर्ण खाली रोड, जास्त गाड्या नाहीत, काही नाही, आजूबाजूने झाडं. आणि अशा वातावरणातून गाडी चालवायला पण थोडी बरी वाटते. हा आता जवळजवळ मी आतमध्ये घुसलो, 20% आतमध्ये आलो आहे मी आरेमध्ये. तर खतरनाक आता थंडी वाजायला लागली. आणि मी प्रत्येक वेळेला माझ्या हातामध्ये ना ग्लव्स असतात, पण आज माझे हात एकदम खुल्ले आहेत आणि ती थंडी माझ्या हातांना इतकी जाणवते ना. हो. कारण माझे ग्लव्स आहेत ना गाडीवरून पडले आणि ॲक्च्युली मी इथे अटकवून ठेवले होते, असे इथे अटकवले होते मोबाईल जिथे लावतो तिथे. आणि चालवताना मला कळलं नाही आणि कुठे पडले रस्त्यामध्ये. जेव्हा मी घरी आलो नाही तेव्हा मला समजलं, अरे यार
असा खाली रोड असेल ना थोडा पळवायला मजा येते, पण मी तेवढी पळवत नाही गाडी, कारण हा रस्ता इतकाही प्लेन नाही जितका दिसतोय. छोटे छोटे ना असे गुंजके आलेले आहेत वरच्या वरती, तर माझे थोडे सस्पेन्शन जे आहेत ते काम करायला आले, कारण इतकी स्टेबल नाही राहत बाईक जेव्हा अशा गुंजक्यांवरून मी स्पीडने जातो तेव्हा. इथे तुम्ही आलात ना कधी या रोडनी, तर इथे खूप चांगलं फ्रूट मार्केट लागतं, जसे की नारळसुद्धा आहेत, त्यासोबत भाजीपाला वगैरे सुद्धा इकडे मिळतो, फ्रूट्स मिळतात इकडे आणि खूप फ्रेश असतात, तर तुम्ही सुद्धा इथे येऊन ते परचेस करू शकता. आता थोडी मी माझी काच जी आहे हेल्मेटची तो वरती करतो आणि थोडा जो समोर मस्त थंडगार वारा येतोय ना तो जरा चेहऱ्यावरती घेतो, खूप मस्त वाटतं. जरा एक्सपिरियन्स करूयाच. हा 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 माय गॉड, ओ माय गॉड. थंडी 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 थंडी. तुम्ही जर गावावरून हा व्हिडिओ बघत असाल ना तर गावाला सांगा किती थंडी आहे ती कमेंट बॉक्समध्ये. आणि काजू वगैरे लागल्यात की नाही ते पण सांगा यार, गावाला यायचं आहे खायला. पण छान वाटते जरा हवा अशी चेहऱ्यावरती घेऊन. ओ हो, थोडा वेळ असा ओपनच ठेवतो. मला ना माहीत की तुम्हाला हवेच्या याच्यामध्ये आवाज येतोय की नाही येतोय. नाही येत असेल तर उत्तम आहे, कारण तो परत डिस्टर्ब करेल ऐकताना, जर कोणी ब्लूटूथ हेडफोन लावून जर ऐकत असेल व्हिडिओज तर. ओ माय गॉड. पण काय पण म्हणा, बसवाले आहेत ना काय काय ते खूप मनमानी करतात, म्हणजे स्वतःच्या पप्पाचा रस्ता असा चालवतात गाडीसुद्धा अशी बस स्टॉपला उभी करतात ना, एकदम साईडला अशी उभी नाही करत, अशी मध्ये उभी करतात आणि पब्लिकला उतरायला लावतात. आणि मागचा जो आहे ना, जो कोणी गाडीवाला असेल, ड्रायव्हर असेल, आपली गाडी ना लेफ्टने काढू शकत त्याच्या ना राईटने काढू शकत, अशी परिस्थिती आहे. ताई मला जागा देणार जराशी. ओ हा बघ कुठे काढतो येड. तुझ्या इच्छा घो. गेट अप. आयला माझ्या मला पूर्ण बाहेर टाकलं यार, त्याने बघितलं सुद्धा नाही की मी तिथून क्रॉस करतोय. आता आपण ऑलमोस्ट पोचलोय आरेचा जो रोड आहे त्याचं शेवटचं जे टोक आहे तिथे. सिग्नल ग्रीन सिग्नल आहेत, रेड व्हायच्या आधी निघलं पाहिजे. तुम्ही आता हा समोर बघताय जो ब्रिज, तो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, तर त्याच्या खालून आता ब्रिजच्या खालून जाऊन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पण मर्ज होऊया. आता इकडे भाजी मार्केट लागतंय बघा, रोज सकाळी लागतं. जर तुम्ही जोगेश्वरीच्या आसपास किंवा गोरेगावच्या आसपास वगैरे असाल तर तुम्ही ह्या मार्केटला येऊ शकता. इकडे सकाळ सकाळीच लागतं आणि बंद होतं, लवकर बंद होतं मार्केट. मला वाटतं 1-2-3 तास असेल सकाळी लागत, पण अर्ली मॉर्निंग किती वाजता लागतं नाही माहीत, पण मी ह्या वेळेला येतो तर इथे असतं. आताच वेळ आहे 8:15 वाजलेला आहे. लवकर आलो यार त्या मानाने. ऑलमोस्ट 20 मिनटामध्ये आपण अर्ध्याहून जास्त अंतर कव्हर केलं आहे. पुढे फक्त मला वाटतं 10 ते 15 मिनटाचं अंतर आहे, 10 मिनटाचं अंतर आहे, जर ट्रॅफिक बिलकुल मिळाली नाही तर. असा मला फ्लॅग आहे ना माझ्याकडे पण आहे, त्या गाडीमध्ये जो लावला आहे ना मागे फ्लॅग, पण ह्या गाडीमध्ये आहे तो खूप मोठा असा आहे. प्रत्येक स्क्वेअर जे आहेत मोठे आहेत, पण मला माझ्या फ्रेंडने दिला आहे तो खूप छोटा आहे. तो ते लोक मनालीला गेले होते, फ्रेंड लोक, तर त्यांनी तिकडून घेऊन आले मला माझ्यासाठी. त्यांना माहीत आहे मी व्लॉग वगैरे बनवतो, तर तो फ्लॅग इथे लावतानाचा व्हिडिओ मी बनवेन एकदा. इथला जो स्पीड ब्रेकर आहे ना खतरनाक आहे, खतरनाक, खूप मोठा आहे लावला आहे, त्याच्यामुळे खूप स्लो जावं लागतं. असं छोटावाला आहे, पण तो जी हाईट आहे ना ती थोडी मोठी आहे, तर थोडी आपटायला होतं.
खूप मोठ्याने गाडी आपटते. आणि तिथे त्या ठिकाणी लावणंसुद्धा गरजेचं आहे, कारण त्याच्याच बाजूला प्रायमरी स्कूल आहे. तर छोटी छोटी मुलं तिथून रोड क्रॉस वगैरे करतात, तर त्यासाठी मला वाटतं जाणून बुजून तिथे त्यांनी तसं स्पीड ब्रेकर लावलेलं आहे. फायनली आता पुढे माझं ऑफिस आहे आणि आपण गेटमधून आता एंटर करूया. ओ शेट 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 शेट. हे पंटर. आणि हा ऑफिसचा एंट्रन्स. इथून ग्राउंड फ्लोअरला सुद्धा पार्किंग आहे, पण मी ग्राउंड फ्लोअरनं नाही करत, फर्स्ट फ्लोअरलाच करतो, कारण वरून निघताना बरं असतं. डायरेक्ट स्टिअरनीच मी वरती जातो आणि स्टिअरनेच रिटर्न येतो खाली. आणि ही आहे फर्स्ट फ्लोअर पार्किंग. सकाळ सकाळची पार्किंग पूर्ण खाली असतं, पूर्ण खाली. तर खूप छान वाटतं बघून. जिथे पाहिजे तिथे गाडी लावू शकतो, पण मी पिलर नंबर 66च्या बाजूलाच गाडी असते माझी. 1 वर्ष झालं इथंच गाडी लावतो, ह्या पिलरच्या समोर. हो, फायनली गाडी पार्क केलेली आहे. मस्त वाटतं बघून, सगळा खाली आहे. हा 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 हा, वा 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 वा. आणि ही आपली गाडी इथे. चला हेल्मेट काढतो, पहिली मोबाईल काढून घेतो. इथे चावी आहे, ती काढली. 2 चाव्या आणि मोबाईल. ठीक आहे, त्याच्यासोबत गॉगल. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि पुढचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच पुढचे व्हिडिओ अपलोड जे करेन त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा.